पावसाळा सुरू झाला की कोकणातल्या जमिनीत एक वेगळीच हालचाल सुरू होते. मातीच्या खाली लपलेलं आयुष्य वर डोकं काढायला लागतं. पहिल्या जोरदार पावसानंतर ओलसर मातीत, मग पाण्यात, लाकडाभोवती ही आळंबी अचानक उगवलेली दिसतात. आजही अनेक घरांत पावसाळ्यातलं हे खास बेत मानलं जातं. आम्ही अल्बी आणायला सकाळी 7 वाजता गेलो होतो. म्हणजे मी आईसोबत गेली होती. तर तिथे आम्हाला थोडीशी अल्बी भेटली. तर त्याची आता रेसिपी बघायची आपण की कशी बनवायची. खरं तर यांना अळंबी म्हणतात, पण गावाकडच्या लोकांनी अळंबीचं अल्बी केलं म्हणून आता आम्ही सगळे त्याला अल्बी म्हणतो. तुम्ही काय म्हणता? पूर्वीच्या काळी बाजारातून भाजी विकत आणणं सोपं नव्हतं. मग रानात जसं काही भाजीचं दुकान होतं. गुरे चरायला गेलेली माणसं, शेतात काम करणारे बायका पुरुष यांची नजर नेहमी जमिनीकडे असायची. कुठे अळंबीचा एखादा पुंजका दिसला की तेवढ्यापुरतं हातातलं काम बाजूला ठेवून ती अलगद उपटून घ्यायची. ही अळंबी बऱ्याचदा वाळवीच्या वारुळाजवळ उगवलेली आढळतात. कधीकधी पावसाळ्यामध्ये जास्त नद्यांना पाणी असल्यामुळे मासेमारी कमी होते, तर त्यावेळेस प्रोटीनचा एक चांगला स्रोत म्हणून ही अळंबी आहारात भाग बनवली जाते. आणि हो, काही भागांमध्ये तर वारुळाजवळची अळंबी तोडण्याआधी नागदेवताची पूजा करण्याची पद्धत आजही पाळली जाते, कारण ती जागा पवित्र मानली जाते. चांगली होते. पण खरं सांगू का, अळंबी वेचणं म्हणजे सोपं काम नाही. कोणती अळंबी उचलायची आणि कोणती सोडून द्यायची हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी दिलं जायचं. त्याचा रंग, त्याचा वास, ती ठराविक जागा या सगळ्या गोष्टीवरून जुनी माणसं ठरवायची. कारण रानात आढळणाऱ्या या अळंबी सगळ्याच खाण्यासाठी योग्य असतात असं नाही. काही यातल्या अळंबी विषारीसुद्धा असतात. उगवलेले आहेत, कळी पाहिजे. काल जवळ मिळाले. पाण्यात धुतलेस का? हो, जरा साधारण कोमट पाणी घेतले. पण ही तू दाखवलीस काय? विषारी नाहीत ना? नाही, माती बिती काढायची त्यांची. कळे बाय असते ना की छान दिसली असते. कळे नाहीत ना, उगवली ना. कळे चांगले असतात ना. ते बघू, संध्याकाळी आपण जाऊन येऊ वरती गावठाणं. कळे दिसते. पहिली आलबी आप्पा आणायचे ना, खूप भरपूर असायचे मुसाडला. आप्पा आमची आलबी खात नव्हतं ना, आणि आणायला भियायची. म्हणजे अशी साफ करायची ना, असं बघायला लागतं, कारण ती उगवलीत ना त्याच्यात आत किडी असतं बारीक बारीक, त्या आहेत काय बघायची. पण तुला दिसतंय काय? मग चष्मा उगाच लावलाय. पहिली ना राख विकत मिसळला लई मिळायची आलबी, पण मला कधी आलबच नाही भेटले. राजूला भेटायची, आप्पांना भेटायची, मला कधीच नाही. तुला आता भेटतात ना. आता तेवढी गुरांकडे एवढी जायचीस तर तुला नाही भेटायची. मी शोधायचीच नाही, बैलांकडे बसायची जाऊन. शोधायची का नाही? आळशी. मला भीती, मी टाकला पण कधी आणत नसायची, काय मला भीती. साप असायचे म्हणून. हो हो, आप्पा आणूनच देत नसायची रानातल्या भाज्या. का? उलट रानातल्या भाज्या चांगल्या. आप्पा भियायचे ते टाकल्यावर साप हे करतो म्हणून. फक्त आळू खायचे आप्पा, बाकी भाजी नाही तुझी कसली. आपण संध्याकाळी जाऊया, शेंगा पण बघूया पुढेच्या. आता असतील कुठे शेंगा. वेचून आणलेली अळंबी घरी आल्यावरती आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यातले मातीचे कण, पाण्याचे तुकडे सगळे नीट काढून टाकले. कढईमध्ये तेल टाकून कांदा थोडा वेळ परतून दिला. कांदा लाल झाल्यावर त्यात हळद, लाल मिरची पावडर आणि मला सगळ्यात आवडतो म्हणून चिकन एव्हरेस्ट मसाला. कांदा आणि हे सगळे मसाले पूर्णपणे परतून झाल्यावरती मग अळंबी टाकली. मग चवीनुसार मीठ टाकलं.
आता हे सगळं कांदा मसाला सगळं एकत्र करून वाफ धरण्यासाठी कढईवरती ताटली ठेवली आणि मोजून 5 मिनिटात आपली भाजी तयार. पूर्वी रानातल्याच भाज्या ताटात असायच्या आणि आळंबी हा त्या जुन्या जगण्याच्या पद्धतीचा एक जिवंत तुकडा आहे, जो अजूनही काही घरांमध्ये टिकून आहे. मग मला आईने आळंबीसोबत खायला गरम गरम तांदळाची भाकरी दिली आणि आळंबी आणि तांदळाची भाकरी हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. मस्त मस्त भाकरी आलेली आहे, त्यासोबत मस्त मस्त भाजी. तुमच्या गावाकडे ही अशी आळंबी वेचायची पद्धत आहे का, की तुमच्याकडे काही वेगळं नाव आहे हिचं? खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.